सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिक पुणे रेल्वे मार्ग सिन्नर संगमनेर आणि नारायणगाव मार्गेच व्हावा या मागणीसाठी बहुजन शेतकरी संघटना आक्रमक झाली। सिन्नर फाटा मार्केट यार्ड इथं झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या मागणीवर सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला। खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडे ही मागणी जोरकसपणे मांडण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला। बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक रोड येथील मार्केट यार्डमध्ये एक बैठक पार पडलेली आहे आता। आणि नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर नारायणगाव मार्गेच व्हावी यासाठी सर्वांचंच जे मत आहे ते अधोरेखित झालेलं आहे। या बैठकीसाठी खास करून आदरणीय आमदार सीमाताई आणि आमदार सरोजताई या दोघी हजर होत्या आणि त्यांनी सुद्धा तेच मत मांडलं। सर्वच लोकप्रतिनिधी, सर्व नगरसेवक, नाशिक रोडचे, नाशिकचे जे उपस्थित होते त्या सर्वांचंच म्हणणं तेच आहे। आणि त्यासाठी काय करायचं हा विषय घेऊन आजची बैठक झाली। सर्वच लोकप्रतिनिधींनी असं सुचवलं की आपण दिल्लीला एकदा केंद्रीय मंत्र्यांशी भेटू। तर 20 तारखेपासून अधिवेशन सुरू होतंय। 20च्या नंतर मी त्यांची मंत्री महोदयांची वेळ घेऊन हे सर्वच लोकप्रतिनिधी जर दिल्लीला आले तर आपलं मत काय आणि जनमत काय हे मंत्री महोदयांपर्यंत पोहोचेल। या सर्व रेल्वे लाईनला 50% राज्य सरकारचा निधी आहे आणि 50% केंद्र सरकारचा निधी आहे। त्यामुळे राज्य सरकारचाही निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे। दोन्ही सरकारांनी मिळून लोकभावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा आणि नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा नाशिकपासून सिन्नर संगमनेर नारायणगाव या मार्गानेच व्हावा यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत। गरज पडली तर आंदोलन करू अशी सर्वांची भावना आहे। आम्ही सर्वजण बरोबर आहोत। लोकप्रतिनिधी लोकांचं जे मत आहे तेच आमचं मत आहे। आपण सर्वजण मिळून हा मार्ग असाच व्हावा यासाठी प्रयत्न करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने सिन्नर फाटा मार्केट यार्ड इथं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला शेतकरी, व्यापारी आणि विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती। संघटनेचे अध्यक्ष अशोकराव खालकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा विषय केंद्रस्थानी होता। उपस्थितांनी नाशिक पुणे रेल्वे मार्ग सिन्नर संगमनेर आणि नारायणगाव मार्गेच व्हावा अशी एकमुखी मागणी केली। या मार्गामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था सक्षम होईल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल, तसंच शेतमालाची वाहतूक अधिक सुलभ होईल असं मत उपस्थितांनी व्यक्त केलं। बैठकीत या मागणीसाठी पुढील लढ्याची दिशा देखील ठरवण्यात आली। खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली इथं केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या पाठपुराव्याची कागदपत्रे अशोकराव खालकर यांच्याकडे सुपूर्द केली। त्यामुळे या मागणीला अधिक बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। एकूणच नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि स्थानिक नागरिकांनी आता एकजूट दाखवत लढा तीव्र करण्याचे संकेत बैठकीतून देण्यात आले। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 नाशिक।